मित्रांनो आणि भावांनो, तर आता आपण जात आहोत टोकावरती. तर आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओचं स्वागत आहे. तर टॉयच्या टोकावरती हा इकडचा व्ह्यू मस्तपैकी 2-3 दिवस झालेत. तर समोर आपला ब्लॅक पॅन्थर तर जाता होता टोकावरती. वातावरण डेंजर आहे मित्रांनो इकडचा. तर हिरवागार निसर्ग आणि त्या टोकावर फिरायची मजा वेगळी आहे. कारण वरतून सगळे गाव स्पॉट होतात मित्रांनो. टोकावरून आपल्या पार पार तरी नाही करून तरी आपल्या मांडवरपर्यंत स्पॉट जातो आपला, म्हणजे कॅच होतो एकदम व्ह्यू. तर हे बघा हिरवंगार वातावरण मित्रांनो, पूर्ण कडक असं वातावरण आहे मित्रांनो. आपला झोत आहे ना त्याचा पण ब्लॉग बनवू. पाणी आलाय तर झोताचा ब्लॉग असा उद्या येईल असं मला तरी वाटतंय. कारण पाणी आलाय, पाण्याचा पण आवाज येतो मित्रांनो. झाडं बिडं आडवी तिडवी पडले मित्रांनो इकडे. तर निसर्ग एकदम कडक आहे. निसर्ग दाखवतो तुम्हाला पुढे जाऊन. मित्रांनो समोरचं वातावरण बघा, एकदम कडक असं वातावरण मित्रांनो समोरचा. मित्रांनो तर मोर मोर गेला गेला मोर आता समोर जस्ट फ्लाइंग, जस्ट उडाला मित्रांनो. मित्रांनो इथं जरा विषय कसा पोल आहे मागं बघा. हा ना गेट सारखा एकदम पोल आहे विषय. चला बघा हिरवगार गावात आलं मित्रांनो एकदम मस्त. 2-3 कडक शूट घेऊ असे. समोरचा ढग बघा, बघा ढग उतार डोंगरावरती. आणि इकडून पण मित्रांनो ह्या साईडला रस्ता आहे आपला जायला खालती. तर जस्ट डोंगराच्या वरती आहे मित्रांनो. इकडे पाण्याचा आवाज येतो, आवाज. समोरचा मित्रांनो व्ह्यू बघा. मित्रांनो अजून गवत तरी वाढलंय नाही, कारण पाऊस लेट होता म्हणून गवत काय अजून आलंय नाही. 26 तारखेपासून आमच्या पाऊस सुरू झाला आणि तरी 26 तारखेपर्यंत म्हणजे एवढा तरी गवत आला मित्रांनो. तर टोकावरचा ब्लॉग कमी आले असतील. तर पहिलाच ब्लॉग असेल, म्हणजे चॅनलवर पडला आहे ते ब्लॉग, पण हा पहिला ब्लॉग असणार आहे टोकावरचा या मान्सूनमधला. तर मित्रांनो समोर पूर्ण ढग उतारला आहे होता. पाऊस पडते बारीक बारीक. हा बघा पूर्ण ढग उतरायचे बघा समोर. हां पूर्ण ढग आहेत उतरलेत. आणि ह्या साईडचा जो रोड दिसतोय समोर तो मांडववरून साईडला रोड आहे. म्हणजे जस्ट मागे जरा मांडववर पण करंजडीचीच आहे मेन. सगळं तर गाव स्पॉट करू तुम्ही, सगळं दाखवतो तुम्ही वरतून. तर इथं 2-3 फोटोशूट करू, म्हणजे टायटलला लावायला थंबनेलला. जरा समोरचाही घेतला आपण व्ह्यू, तो म्हणजे थंबनेलसाठी. टायटल थंबनेल आता ह्या डोंगराच्या पलीकडते ही पलीकडे ही आहे आपलं काय ते कोल्हापूर साईड आहे. बघा आता वर येत नाही ना म्हणतं काट्या बिट्या मित्रांनो पायात आहेत, उतरत आहेत मित्रांनो. तिकडे वड पुजले, वड पौर्णिमा बघा. हा वाडाचा झाड आहे. हा जो दिसतो ना मोठा दांडका, म्हणजे ह्याच्या खालती वाडाचा झाड आहे मित्रांनो. तुम्हाला आपलं इथून सगळं लागते गावाची लोकेशन देतो तुम्हाला. इथून लावा बघा, हे बघा गेलं गेलं थांबा दाखवतो तुम्हाला. हवं तर छू झाले हे बघा. हे घाबरलो मित्रांनो, तेव्हा गेलं खालती. मित्रांनो हाय समोरचा व्ह्यू. हा बघा ही आपली ही वाडी, आपली वाडी ही आहे. हा सरळ जो रोड गेला असा इथून इकडून तो फाटा सरळ महाड. आणि या साईडला विहीर आहे मित्रांनो. या साईडला पाऊस पडतो बारीक बारीक. हां तर काल खेकड्यानं गेलो आपण इथपर्यंत. तिथून आहे ना, तिथून सुरुवात केली, तिथून ते पार खालपर्यंत तिथपर्यंत तिकडंपर्यंत एकदम तिकडंपर्यंत मित्रांनो गेलो होतो. तर खेकड्यांचे काय काय फोटो ते टाकतो मी मित्रांनो. वल्गन शक्यतो चढले असेल असं वाटतं बघा ना, कारण की बघा पाणी इथं आलं आहे बघा. बघा पाहिजे जाऊन ते तोंडात बघ खालचं जाऊन जातो मी परत. बघा इथं इथं आपण वल्गन पकडतो मित्रांनो. तेव्हा एक टाकी असेल बारकीशी तिथं, तिथं आपण वल्गन पकडतो. आणि बघा इथे मुठ्ठे पाहिजे असेल मुठ्ठे तर इथे मित्रांनो येतं. काल रात्री आपण इथं होतो सगळे मुठ्ठे वगैरे मित्रांनो पकडलो. आणि हा आपला ही आहे गाव आहे. तो बघा तो इथं वरती बसला आहे, छत्री घेऊन थांबला आहे उभा मित्रांनो. ते बघा नुसती काही विचारते तेव्हा. तर मित्रांनो छोटासा ब्लॉग असणार आपला मित्रांनो पावसाळ्याचा आणि उन्हाळ्याचा. मित्रांनो माझी जर असली क्लिप तर टाकतो मी उन्हाळ्याची पण. बघा ह्या साईडला मित्रांनो सगळं हा टेप आहे. इकडं बघा इथून जातो आपण इकडे वाघाच्या होंड्यामध्ये. तिकडून तो डोंगर त्या हिशोबाने त्या डोंगरावरून ते पलीकडे डोंगरावर येतो. तर मित्रांनो त्या साईडचा पण व्ह्यू बघा. बघा पूर्ण ढग आहे मित्रांनो. प्रतापगडला आपण गेलो होतो ना, प्रतापगडला तर इथून मधून एक रस्ता आहे असा सरळ सरळ डायरेक्ट पोलादपूरला बाहेर जातो मित्रांनो. तर वातावरण कसं एकदम कडक वातावरण आहे. तर ब्लॉग पण तुम्हाला बघायला आवडेल. खालती जाऊन पण आपण ब्लॉग कंटिन्यू करू.
कारण की ब्लॉक पडला आहे, आपण ब्लॉक पडावा असं वाटतं मला. कारण की खालती आता हाच ब्लॉग आहे ना कंटिन्यू करतो, म्हणजे खालती जाईन. कळलं? बरं इथून शूट घेतो जरा, म्हणजे असा जरा ड्रोन शूटसारखं वाटेल थोडक्यात. मित्रांनो मोर आटतोय, तिकडे आहे मोर. तर मित्रांनो ही आपली घर आहे. मित्रांनो आपलं घर आहे ना, तर इथे मध्ये आहे, इथे दिसत नाही कारण की तर झाडं आहेत. हा इकडे या साईडला पण घर आहे 4-5. आपली घरं तिकडे आहेत मित्रांनो. मित्रांनो इथं पोल्ट्री फार्म होते, फार्म. कारण ढग बघा असं पुढं पुढं होतोय, पुढं पुढं असं होतं. टाईम लॅप्स भेटला असतो आपल्याला, पण थांबायचं जरा ट्राय करू टाईम लॅप्ससाठी. मित्रांनो लाल पर्यंत येईल. मित्रांनो या साईडला गाई वगैरे चरत आहेत. खालती आलो होतो, जास्त खालती जायचं आता खाली जाऊन आलो तर वातावरण एकदम इकडं हे बघा, इकडे मस्त असतं त्या. मित्रांनो हा बघा समोरचा व्ह्यू एकदम कडक असा आहे, हे बघा. चला तर मित्रांनो ह्या साईडला विहीर आहे. तर मित्रांनो विहीर बघून या कशी भरली, किती भरली आणि काय भरले. तर धावत जाऊया आणि परत येऊया मित्रांनो. हे बघा चायला तो बघा. व्हिडिओ काय हे बघा, तू बसलाय बघा कसा एकदम डिटूस टॅडाव. बघा गवत एकदम वरती आलाय. चला जाऊया घरात. तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशा नवीन ब्लॉगमध्ये. तसं टाटा बाय आणि टेक केअर.